राजकारणी आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारा तथाकथित भोंदूबाबा अशोक खरातला बलात्कार प्रकरणात 18 मार्चला नाशिक क्राईम ब्रांचने अटक केली. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंतच्या तपासात अनेक पुरावे समोर आले असून 58 आक्षेपार्ह व्हिडिओही सापडले आहेत. खरात प्रकरणाचा पुढील तपास आता SIT कडे सोपवला असून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. पण राजकारणी आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगण्याचा आणि नशीब बदलण्याचा दावा करणारा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातचं कांड बाहेर कसं आलं, तो पोलिसांच्या रडारवर नेमका कसा आला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर खरात भोवती अटकेचा फास कसा आवळला गेला, भोंदू अशोक खरातच्या अटकेची इनसाइड स्टोरी समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. सगळ्यात आधी बघू अशोक खरातचा हा कांड बाहेर कसा आला आणि या प्रकरणाचा सूत्रधार नक्की कोण आहे. तर अशोक खरातचं नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टीज इथं ऑफिस आहे. या ऑफिसमधल्या खरातच्या मर्जीतल्या असणाऱ्या ऑफिस बॉय नीरज जाधवमुळं हे कांड बाहेर आल्याचं समजतंय. त्याचं झालं असं की डिसेंबर 2025 मध्ये खरातच्या ऑफिस बॉय नीरज जाधवने ऑफिसमध्ये झालेल्या 58 महिलांवरील बलात्काराची CCTV फुटेज स्वतःकडे घेतलं आणि खरातला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून CCTV फुटेजमधील क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे 5 कोटींची खंडणी मागितली. पण खरातने नीरजचं बोलणं मनावर घेतलं नाही. त्यामुळे मग नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात आधी त्यानं शिर्डीतल्या एका 24 वर्षीय विवाहित महिलेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ तिला व्हॉट्सअपवर पाठवून धमकावलं आणि घाबरलेल्या पीडित महिलेनं याबाबत खरातला सांगितलं. पण खरातने स्वतःला वाचवण्यासाठी त्या महिलेलाच पोलिसात तक्रार करायला सांगितली. त्यामुळे खरातकडून पैसे मिळणार नाही हे नीरजला कळून चुकलं होतं आणि नीरजने पुढचा डाव टाकला. नाशिकमधील सिडको भागातील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ नीरजने तिच्या मेहुण्याला पाठवला आणि हा गंभीर प्रकार बघून मेहुण्याने पीडितेला धीर देत सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार करायला सांगितली आणि पीडित महिलेनेही अखेर तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीनंतर सगळे पुरावे गोळा केले. पण अशोक खरातचे संबंध बडे राजकीय नेत्यांसोबत होते. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर ही बडी नावं समोर आली आहेत. त्यामुळे पोलिसांनी थेट गृहमंत्र्यांकडे म्हणजेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची फाईल पाठवली आणि भोंदू मांत्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या फडणवीसांनी यात जातीनं लक्ष घातलं आणि 2 आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस महासंचालकांशी थेट संपर्क साधत आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश दिले. यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी कारवाई करण्याचे आदेश नाशिक क्राईम ब्रँचला दिले आणि नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं खरातच्या घरावर 18 मार्चला पहाटे छापा टाकत त्याला अटक केली. पण ही अटक करण्याआधी पोलिसांनी सापळा रचला. खरातला अटकेची कुणकुण लागताच अशोक खरात पळून जाऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खरात राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचं कारण देत कारवाई सुरू केली. त्यामुळे कुणालाही संशय आला नाही. यानंतर पोलिसांचे एक पथक अशोक खरातच्या घरात शिरलं. त्याचवेळी दुसरं पथक घराबाहेर थांबलं होतं. अखेर खरात घरात असल्याची खात्री पोलिसांना झाली आणि पोलिसांनी खरातला ताब्यात घेतलं. यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले. यानंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांनी तातडीने SIT स्थापन केली. या पथकाचे नेतृत्व करत आहेत डॅशिंग महिला IPS ऑफिसर तेजस्वी सातपुते. गुरुवारी नाशिकमध्ये येऊन तेजस्वी सातपुते यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान तुम्हाला या सगळ्यावर नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.